बारामतीत पवार काका पुतणे आज पुन्हा एकाच मंचावर येणार। आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचा उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक। अजित पवारांकडून घड्याळ चिन्हावर लढण्याचा आग्रह, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी नाराज। पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी चर्चेला जोर। 2 दिवसात पार पडल्या 3 बैठका। अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हेंमध्ये चर्चा। पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची शक्यता। रात्री उशिरा अजित पवारांचा शिवसेनेच्या एका नेत्याला फोन। आज दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता। पुण्यात शिवसेनेने दिलेल्या 25 जागांचा प्रस्ताव भाजपने धुडकावला। 15च्या वर जागा देण्यास भाजपचा नकार। धंगेकर आणि आबा बागुल यांना प्रत्येकी 2 जागा देण्यासही विरोध। आज राजकीय पक्षांच्या कार्यालयात एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची दिसणार लगबग। पालिकांच्या निवडणूक अर्जासाठी उरले केवळ 2 दिवस। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनात बैठक। मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांशी महत्त्वाची चर्चा होणार। इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देखील देण्यात येणार। 5 जानेवारीला काँग्रेस देशभरात करणार मनरेगा बचाव आंदोलन। ग्रामीण रोजगारासाठी केलेला मनरेगा कायदा केंद्र सरकारकडून रद्द। कायदा रद्द केल्याने जनतेत संताप। अंबरनाथमध्ये एका महिलेची गळा ओढून हत्या। लोकनगरी परिसरात खळबळ। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।